डफरीन अस्पताल के एनआईसीयू में भीषण आग, 3 नवजातों की मौत, 36 बच्चों का रेस्क्यू, 29 मासूम थे आईसीयू में भर्ती। आग और धुएं के बीच मचा हाहाकार। जिस एनआईसीयू में नन्ही जिंदगियां सांसों के लिए जंग लड़ रही थी, वही तड़के अचानक मौत का धुआं फैल गया। अमरावती के डफरीन अस्पताल में सुबह करीब 4:30 बजे एनआईसीयू वार्ड में भीषण आग लग गई। देखते ही देखते वार्ड धुएं से भर गया और अस्पताल में चीख पुकार मच गई। उस वक्त एनआईसीयू में 39 नवजात बच्चे भर्ती थे। इस दर्दनाक हादसे में 3 मासूमों की जान चली गई, जबकि 36 बच्चों को रेस्क्यू कर सुरक्षित बाहर निकाला गया। तड़के करीब 4:30 बजे लगी आग ने डफरीन अस्पताल के एनआईसीयू में हड़कंप मचा दिया। आग और धुएं के बीच मासूम बच्चों को बचाने के लिए अस्पताल प्रशासन और दमकल विभाग की टीमें तुरंत हरकत में आई। रेस्क्यू ऑपरेशन के दौरान 36 बच्चों को सुरक्षित बाहर निकाला गया, लेकिन 3 नवजातों को नहीं बचाया जा सका। बचाए गए बच्चों को तत्काल अमरावती के अलग अलग अस्पतालों में शिफ्ट किया गया। पंजाबराव देशमुख अस्पताल में 11 बच्चे, सुपर स्पेशलिटी अस्पताल में 5, मूर्ति अस्पताल में 8, होप अस्पताल में 6 और परिजात हॉस्पिटल में 2 बच्चों को भर्ती कराया गया है। सर, नेमकी काय घटना घडली, सकाळची काय घटना होती, कशामुळे ही घटना घडली आणि किती बालकांचा मृत्यू झाला? आज दिनांक 24 ऑगस्ट रोजी सकाळी 4:30च्या सुमारास ही एक दुर्घटना आपल्या डफरीन हॉस्पिटलचं जे आपलं एनआयसीयू आहे त्याच्यामध्ये घडलेली आहे। यामध्ये एकूण 39 बालके त्या ठिकाणी होते, 2-3 विंग्स मिळून। त्यामध्ये 3 बालकांचा या सर्व आगीच्या दरम्यान आणि जे धूर त्याच्या पश्चात झाला आगीच्या त्याच्यामध्ये मृत्यू झाला आहे आणि 36 बालकांना आपल्याला तिथून रेस्क्यू करण्यामध्ये त्या ठिकाणी यश आलं। त्यामध्ये जे 36 बालकं आहेत ते आता वेगवेगळ्या आपण हॉस्पिटलमध्ये रेफर केलेले आहेत। त्यामध्ये PDMCमध्ये 11 मुले आपले सध्या त्या ठिकाणी ॲडमिट आहेत, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये 5 आहेत, मुर्के हॉस्पिटल येथे 8, होप हॉस्पिटल येथे 6, पारिजात हॉस्पिटल येथे 2 आणि 4 बालकांना आपण त्यांच्या मातांसोबतच त्या ठिकाणी ठेवलेलं आहे। तर जे 36 बालकं आहेत त्यांच्या पूर्ण तब्येतीवर आपण आता पूर्ण लक्ष ठेवून आहे आणि सर्व हॉस्पिटल्सला आम्ही बोलणं झालेलं आहे आणि यापैकी 3 हॉस्पिटलला तर आमच्या व्हिजिट्स पण झालेल्या आहेत आणि त्यांना आम्ही सूचना दिलेल्या आहेत की कुठल्याही प्रकारची फीस ही या मुलांच्या पालकांकडून आकारायची नाही। विनामूल्य हे त्या ठिकाणचं त्यांना इलाज करायचा आहे। त्याचं काय प्रोव्हिजनिंग करता येईल ते आम्ही त्या ठिकाणी करू, पण ह्या बालकांचे जे पालक आहेत त्यांच्याकडून कुठल्याही प्रकारची फीस आकारू नये अशा पद्धतीच्या सूचना त्यांना देण्यात आलेल्या आहेत। आज माननीय आरोग्यमंत्री महोदय यांचीसुद्धा दुपारी अमरावती येथे भेट दौरा त्या ठिकाणी आयोजित आहे। ते सुद्धा त्या ठिकाणी अधिक जे काही आणखी शासनातर्फे याच्यात मदत होऊ शकते त्याच्याबद्दल ते आपल्याला सांगतीलच। ज्या वार्डात की आग लागली त्या ठिकाणी व्हेंटिलेटरवर 1 मुलगा आणि त्याच्या बाजूला 8 वॉर्मर्स असे 9 मुलं त्या ठिकाणी आपले होते आणि जे व्हेंटिलेटरवर जो मुलगा होता आणि त्याच्या बाजूला जे आणखी एक बालक होता असे 2 आणि आणखी एक तिसरा 3 जणांचा त्या ठिकाणी मृत्यू झाला त्या वॉर्डमधल्या आणि 6 मुलांना आपण तिथून बाहेर काढलेलं आहे। सर, व्हेंटिलेटर ऑडिट झालं होतं का, काय माहिती आहे? मी आता तेच डॉक्युमेंट्स चेक करत होतो, तर त्याचे जे वेगवेगळे पॅरामीटर आहेत, काही समजा वॉर्मर्स असतात तर त्याची कॅलिब्रेशनची डेट आहे, तर ते सगळं त्या ठिकाणी झालेलं आहे। फक्त याच्यामध्ये आता ती जी कंपनी आहे शिलर कंपनी, याचा जो पुरवठा आपल्याला झाला होता पुरवठादारकाला पण नागपूरहून आम्ही बोलवलेलं आहे। त्यांनी पण त्याचं जो इक्विपमेंट आहे त्याचं एक प्रकारचं ॲनालिसिस करावं, कारण असंच एक घटना 2023मध्ये पण इथे रिपोर्ट झालेली आहे। त्यामुळं वारंवार जर असं होतं आहे आणि इक्विपमेंटमध्ये काही त्या ठिकाणी फॉल्ट आहे का हे चेक करण्यासाठी आम्ही त्यांनाही बोलवलेलं आहे। आमची पोलिसांची फॉरेन्सिकची टीमही सकाळी त्या ठिकाणी येऊन गेली। आम्ही सगळे जे माहिती आहे एक प्रकारचे आपण म्हणता येईल जसे सर्टिफिकेशन्स म्हणा किंवा काही आपल्याला फॉल्ट व्हिजिबली दिसतो आहे का, या सगळ्या माहिती आम्ही घेतो आहे आणि पूर्ण याच्यामध्ये चौकशी ही डिटेलमध्ये केली जाईल आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये आपल्याला निष्कर्षाप्रती पोहोचता येईल। सर, फायर ऑडिट झालेलं आहे, फायर ऑडिट झालेलं आहे आणि फायर लागल्यानंतर फॉगर लागले नव्हते, फायर फॉगर सुरू झाले नव्हते, त्यामुळे आग जे आहे ते मोठ्या प्रमाणात वाढमध्ये पसरल्याचं बोलत होतं। हे फायर ऑडिट हे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी त्या ठिकाणी त्यांनी अप्लाय केलेलं आहे। आता ते एक एजन्सी नेमणूक करून त्याचं ते फायर ऑडिट करत असतात आणि राहिला प्रश्न त्या जे स्प्रिंकलर्स जे चालू नाही झाले तर आता फॉगर्स किंवा स्प्रिंकलर जे चालू नाही झाले तर आताच जे PWD इलेक्ट्रिकलचे पण कार्यकारी अभियंता आहेत त्यांनी सांगितलं की नॅशनल बिल्डिंग कोडच्या अनुसार जे ऑपरेशन थिएटर म्हणा किंवा आपले जे अशा पद्धतीचे जे NICU आहे त्याच्यामध्ये आपण हे जे स्प्रिंकलर्स आहे ही सिस्टीम त्या ठिकाणी लावत नाही आणि आपण जे एक प्रकारचं मॅन्युअली आपण फायर एक्सटिंग्विशर जे वापरतो आपले जे CO2चे
तेच आपण त्या ठिकाणी वापरत असतो असं त्यांचं हे आहे. पण ज्या अर्थी आता आपण तिथे सिस्टीम लावलेली होती आणि ती योग्य वेळेत काम नाही केली तर त्याची पण आपण चौकशी त्या ठिकाणी करणार आहे. पण ही वस्तुस्थिती आहे की ते स्प्रिंकलर सिस्टीम काम नाही केलं. पीडित कुटुंबाला काही मदत मिळणार शासनाकडून? मी तेच आपल्याला सांगितलं. माननीय आरोग्यमंत्री महोदय यांचा दुपारी आता दौरा आहे. मी माननीय पालकमंत्री महोदयांशी पण बोललो, त्यांना पण या सगळ्या बाबतीमध्ये ब्रीफिंग दिलेली आहे. आणि आता मी एवढं निश्चित सांगतो की जे बालक आपण वेगळ्या हॉस्पिटलमध्ये शिफ्ट केले त्यांना कुठल्याही प्रकारचं जे चार्ज हे ते हॉस्पिटल करणार नाही, त्याच्याबद्दल मी आता अधिकृतपणे आपल्याला सांगतो आहे. आणि जे शासनाकडून जी मदत मिळणार आहे त्याच्याबद्दलची जे भाष्य आहे ते माननीय आरोग्यमंत्री महोदय दुपारी त्यांच्या व्हिजिटमध्ये करतील. वहीं 4 बच्चों को उनकी माताओं के साथ रखा गया। प्रशासन ने साफ निर्देश दिए हैं कि सभी बच्चों का इलाज पूरी तरह निःशुल्क होगा। किसी भी अभिभावक से इलाज के लिए कोई शुल्क नहीं लिया जाएगा। लेकिन इस दर्दनाक हादसे के बाद सवाल सिर्फ आग लगने का नहीं, सवाल है कि अस्पताल की फायर सेफ्टी व्यवस्था उस वक्त कहाँ थी? आग लगने के दौरान स्प्रिंकलर और फॉगर सिस्टम सक्रिय क्यों नहीं हुए? क्या अस्पताल का फायर ऑडिट समय पर हुआ था? क्या एनआईसीयू में लगे उपकरण पूरी तरह सुरक्षित थे? और सबसे बड़ा सवाल, अगर फायर सेफ्टी सिस्टम काम कर रहा था तो 3 मासूमों की जान क्यों गई? घटना की गंभीरता को देखते हुए पुलिस और फॉरेंसिक टीम ने मौके का निरीक्षण किया। एनआईसीयू में इस्तेमाल होने वाले उपकरणों की तकनीकी जांच के लिए शिलर कंपनी के नागपुर स्थित सप्लायरों को भी बुलाया गया। हादसों की जानकारी स्वास्थ्य मंत्री और अमरावती के पालक मंत्री को दे दी गई। स्वास्थ्य मंत्री आज दोपहर अस्पताल पहुंचकर पूरे घटनाक्रम का जायजा लेने वाले हैं। ब्यूरो रिपोर्ट, न्यूज़ फर्स्ट। हमारा हर शब्द समाज की आवाज, हमारी हर पहल निष्पक्षता का कदम, आपकी हर समस्या में आपसे पहले दिखेंगे हम हैं न्यूज फर्स्ट। ईश्वर का सच, हमारा साहस और आपका विश्वास। सच, साहस और विश्वास। अगर आप ये वीडियो YouTube पर देख रहे हैं तो हमारे चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन दबाएं। और Facebook पर देख रहे हैं तो हमारे पेज को लाइक करें